इथली जेव्हा मी दुपारी आलो तेव्हा बरीचशी पाहुणे मंडळी बाहेरून आली होती आणि एक बक्षीस म्हणा, जसं मुंबईला म्हणतात एक टीप टीप, पण ह्याला टीप नाही बोलू शकत. टीप म्हणजे काय, त्याने टेबल नाही पुसले कोणचे की ग्लासं नाही दिली. तो काय बारमधला वेटर नाही आहे, तो इथे मनोरंजन करतो, प्रबोधन करतो. पण त्याला जे त्याचं मानधन दिलं त्यातलं त्याने 70% त्याने परत केलं. मी स्वतः बघत होतो तर त्याला मी बोललो पण की भेटतंय तर ठस ना, कशाला द्यायचं परत. तर त्याचं म्हणणं काहीतरी वेगळंच होतं, तर त्याने तुम्हाला सांगावं. बरेचसे लोक इकडे येतात, म्हणजे खास भेटूक येतात. आणि मला ती जाणीव आहे की आज सकाळी ना मालवणवरनं एक दुबई रिटर्न होतो, तो माणूससुद्धा आपल्या बायकोने 2 पोरांनी घेऊन आलो होतो. म्हणजे अशी लोक खर्च करून इकडे येतात. आणि माका माहिती आहे यांचा खर्च भरपूर असता, फोर व्हीलरचा खर्च असता, खाण्यापिण्याचा खर्च असता. ते माका फक्त भेटूक येतात. आणि भेटूक आल्यानंतर ते खर्च केल्यानंतर मी किती घ्यावा ह्या पण मला ठरलेलं आहे, लक्षात घ्या. माझं असं मत असतं की घ्यायचेच नाही, पण ते प्रेमापोटी सगळं पुढे परत पैसे देतात. मग ते 1000 रुपये 2000 रुपये काढून देतात. पण माका ती लाज न म्हणता येणार नाही, पण माका तर कसंच वाटतं. कारण माझी गरज आहे, खरं सांगत आहे 200 रुपयाची सध्या तरी. कारण माका देवानं चांगलं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मला कमीच राहायचं नाही आहे. मी आहे पागल मोकळं उन्हाळ. मग मी काय करतोय, 1000 रुपये कोण दिले ना, तिथले 400-500 रुपये ठेवते आणि बाकीचे परत देते. ते घेत नाही, ते पण मी जबरदस्ती परत देते. कारण का, तर ही माणसं आपल्याला जोडून ठेवायची आहेत, लक्षात आलं ती पुन्हा आली पाहिजेत हां, आपल्याकडे. आपण घेऊन काय सगळ्या काय नेणारे नाही आहेत, नाही, बरोबर ना. जन्माक आला तेव्हा ह्या अंगावर कपडा होतो का आपल्या, नंगा आया तर नंगा हा जाएगा. बरोबर. त्याच्यानंतर धावपळ किती, ह्या हवाता आपण धावपळ किती करता, म्हणजे जीवन जगायचं राहूनच जातं आपला. बरं नेताना काय आपण नेतच नाही, रिकामे जाता. मग ह्या सगळ्या जमून कोणाही ठेवायचा. पोरांसाठी तर अजिबात जमून ठेवू नका, कारण ती पोरा बदका होतात आणि विष्णुपोसारखी विमाल घेऊन राहतात. त्याच्यामुळे त्याच्यावर संस्कार करा, असं काय जमवून ठेवूया नको. म्हणून ज्या काय मिळकतीच आहे ना, त्या खरा कष्टाचा असा तेवढाच घ्याव्या आणि बाकीचं रिटर्न करूया, म्हणजे लोकांचा विश्वास आपल्यावरचा वाढाल. नक्की, आणि नक्की. विश्वास महत्वाचा आहे सगळ्यात, बाकी काय महत्वाचं नाही. त्याच्यामुळे विश्वासाला मी नाती जोडतोय आणि तशी जोडायची आहे माका. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास या, आपण पुन्हा पुन्हा भेटू.